यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधून सध्या विस्तवही जात नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या संजय राऊतांनी सामना या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड मोठा चर्चेचा विषय ठरलाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। सामनातून देवाभाऊचं कौतुक, अभिनंदन की मनोमिलन? भाजपसह मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या ठाकरेंच्या सामना या वृत्तपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या। हे कौतुक म्हणजे ठाकरे आणि भाजपच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरू होतो की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। आता तुम्ही म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, का करू नये? का करू? गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो। तुम्ही बदनाम असं म्हणणार नाही। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। महाविकास आघाडीत काँग्रेससोबतच्या वादामुळे सातत्यानं ठाकरे गट भाजपसोबत पुन्हा युती करण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय राऊतांनी भाजपच्या चांगल्या कामांचं कौतुक सामनातून याआधीही केल्याचं स्पष्ट केलं असलं तरी ते न पटणारं आहे। गेल्या 5 वर्षात दोन्ही पक्षांमध्ये असलेली कटुता प्रथमच सामनामधून फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आल्यानं चर्चेचा विषय ठरली आहे। काँग्रेससोबत खटके उडत असताना सामनामध्ये फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केल्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय। आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे। देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहिल। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं। सामनातनं देवेंद्र यांचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। राजकारणात सर्व काही शक्य असल्याचं गेल्या 5 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारणानं दाखवून दिलंय। शिवसेनेत जरी फूट पडली असली तरी दोन्ही पक्षांनी अद्याप हिंदुत्वाचा अजेंडा सोडलेला नाही। त्यात भाजप आणि दोन्ही सेनेची विचारधारा जवळपास सारखीच असल्यानं ठाकरे गटाची भाजपसोबत होणारी सलगी निश्चितच एकनाथ शिंदेंसाठी पोटदुखी ठरू शकते। परिणामी सामनाच्या कौतुकाची ही थाप समारोपाची आहे की दोन्ही पक्षांच्या मनोमिलनाची सुरुवात आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।